कमला एकादशी जी आहे, जी उद्या आहे कमला एकादशी, आणि या कमला एकादशीला होतोय अमृत वर्ष, असा या रिडिंगचा विषय आहे. तरी कमला एकादशी काय आहे, या एकादशीला तुमच्या आयुष्यात हे बदलते काय आहे किंवा अमृत वर्षाव आहे ते का होतंय, साक्षात पांडुरंगांच्या आशीर्वादाने तुम्ही हरिनामात गुंग झालेले आहात, काही पारायण सोहळा सुद्धा आहे, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आहे, किंवा वारकरी संप्रदायाशी तुम्ही जोडलेले आहात, वारकऱ्यांशी आहात, किंवा आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे ते म्हणजे साक्षात पांडुरंग विठ्ठल विठ्ठल रुक्माई, आणि यांचा आशीर्वाद जो आहे तो तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या वैवाहिक आयुष्याला लागणारा आहे. आणि या कमला एकादशीला तुम्हाला जे काही तुम्ही व्रत केलेले आहे, म्हणजे जे काही तुम्ही उपवास असतील, व्रत असतील, किंवा तुम्ही जे काही नामस्मरण केलेलं आहे त्याचं, त्यांच्या नावाचं स्मरण, कारण हृदयातून आर्त हाक फोडावी आणि ब्रह्मांडापर्यंत परमेश्वरापर्यंत ती पोहोचावी अशी हाक तुम्ही परमेश्वराला मारली, पांडुरंगाला मारली. आणि म्हणूनच या कमला एकादशीला तुमच्यासाठी अमृत वर्षा होते. अमृत वर्षा म्हणजे काय, जी जो आयुष्यातला जो हृदयातला घडा जो भरलेला आहे अमृताचा, त्याचा जो झरा आहे, म्हणजे ते कुंभ जो आहे त्यातून बाहेर पडणारा जे अमृत आहे, तुमची बोली असेल, तुमची वाणी असेल, ती शुद्ध होईल. तुम्ही जर उद्यापासून किंवा हे जे तुमच्या जे काही आध्यात्मिक बदल होत आहेत त्यामधून तुमच्या काही संकेत तुमच्यापर्यंत असे पोहोचवले जातील, काही तुम्ही असं बोलाल, काही तुम्हाला असे इंट्युशन्स येतील की तुम्ही असं म्हणजे सहजपणे बोलून जाल अशा काही गोष्टी ज्या खरंच म्हणजे साध्या सुध्या माणसाला बोलणं करणं शक्य नाही. तर यासाठी हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या हृदयातला जो झरा आहे, हृदयातला झरा पाझर फुटलेला आहे, तुमच्या हृदयातला जो घडा आहे त्यातून पाझरतोय तो, त्यातून अमृताची जी बोली आहे, जी अमृताचे बोल आहे ते बाहेर पडतात. म्हणजे असे की ज्या बोलाने हृदय पिळवटून टाकावं, एखादा शब्द ऐकला तरी समोरच्याचा असं हे लावून टाकावं, त्याला पूर्णपणे हलवून टाकावं, सगळी त्याच्यातली नकारात्मकता दूर करून त्याने एक चांगला विचार करावा, चांगला दृष्टिकोन बघावा आणि आयुष्यात पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करावी, असा जो झरा आहे अमृताचा तो तुमच्यातून वाहता करताय त्या कमला एकादशी पासून. खूप मोठे मेसेज तुम्हाला मिळतील, काही खूप मोठे संकेत तुम्हाला या याच्यामध्ये दिले जातील. जर तुम्ही आध्यात्मिक जर्नीवर आहात, काही असे हे करतायत तुम्ही, रिच्युअल्स असतील, नामस्मरण असेल, पाठण असेल, सगळ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला काही अशा गोष्टी, काही अर्थ असे समजतील की हे अर्थ तुम्ही 10 वेळा एखादं पुस्तक वाचलं असेल पण त्याचा अर्थ तुम्हाला कळाला नसेल, पण अशा घटना तुमच्या बरोबर घडतील की तुम्हाला काही अगदी क्षणात एखाद्या गोष्टीचा असा सारांश, असं सहज अर्थ कळून जाईल की खरंच जगण्याचा खरा अर्थ काय आहे, जन्माचा खरा अर्थ काय आहे, तो तुम्हाला या एकादशीच्या आशीर्वादाने आणि जी खरंच तुळशी माळ जी आहे त्याचा आशीर्वाद, त्याचा स्पर्श, तुमच्या जगण्याचं सोहळं करणारा असा स्पर्श तुमच्या आयुष्याला होतोय. तर बघूया काय आहे आशीर्वाद, जे काही मला सांगायचं होतं. तर यामध्ये हे सुद्धा मी सांगेन की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही नक्की करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर या काय एनर्जीज आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबरची एनर्जी असते आणि सबस्क्रायबरची एनर्जी तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत ती पोहोचली जाईल. तर ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तुम्हाला रिडिंग कशी वाटली ते. आणि माझ्या या सगळ्या सोल फॅमिलीला हे जे चॅनल आहे हे चॅनल तुमचं आहे, माझं नाही, हे तुमचं आहे. कारण तुमची एनर्जी असते, मला पुश केलं जातं की मला तुमचे जे मेसेज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. तर तुमच्या या चॅनलला पुढे न्या, ग्रो करा आणि इतर अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना खरंच आध्यात्मिक गोष्टी आणि जगण्यासाठी एखादी वाट दाखवण्याचे तुम्ही माध्यम बना. आणि त्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करताय आणि करत राहा असा मेसेज या कमला एकादशी निमित्त तुम्हाला दिला आहे. आणि आता बघूया आपण रिडिंग मध्ये काय सांगितलं जाते. नक्की मी तुमच्यापर्यंत जे काही मेसेज आहे ते नक्कीच पोहोचवते आणि नक्की कमेंट तुम्ही करून सांगा कशी वाटली रिडिंग. रिडिंग पूर्ण ऐका शेवटपर्यंत, ते त्याचा काय अर्थ आहे, तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तर या कमला एकादशीला तुमच्यावर होतोय अमृत वर्षाव. हा अमृताचा जो झरा आहे तो तुमच्या हृदयातून पाझरतोय. तर काय आहे तुम्हाला हा मेसेज, आणि पहिलंच
कार्ड आहे जे म्हणजे डिवाइन सपोर्ट आणि पहिलंच कार्ड आहे त्या कार्ड मध्ये आहे ओम. ओम म्हणजे काय आहे? ओम म्हणजे परमेश्वर, हे साक्षात ब्रह्मांड जे आहे, 3 लोक आहे. आपण सगळं म्हणतो देव 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 सगळं म्हणतो, सगळीकडे धावतो पळतो करतो, सगळं करतो, सगळीकडे सगळं शोधतो, पण आहे साक्षात सगळं जे काही सामावलेलं आहे ते या ओम मध्ये सामावलेलं आहे. ओम ओम ह्यातच ब्रह्मा विष्णू आणि महेश त्या तिघांचा जो अंश आहे तो आहे ओम. आणि ह्या ओमचा, या ब्रह्मा विष्णू महेश आकार उकार मकार या सगळ्याचा एक भावार्थ, एक जो सर्वगुण असं एक एक खूप छान असं जे काही निर्माण होतं ते म्हणजे श्री गणेश. जे मला, मी खरं तुम्हाला सांगू, मला ज्ञानेश्वरीमध्ये मी ज्ञानेश्वरी जेव्हा वाचायला लागलो तेव्हा माझी मुलगी ज्ञानेश्वरी, ती ज्ञानेश्वरी वाचत होती. ती ज्ञानेश्वरी वाचताना तिने त्या ज्ञानेश्वरीतलं ते मला ओळ वाचून दाखवली, म्हणजे आई असा असा हे आहे हा शब्द आणि हे कसं आहे बघ. म्हणजे एक माणसाचं कसं असते, आपण वाचत जातो, आपण करत जातो, पण आपल्याला नाही कळत ते काही गोष्टींचा काही अर्थ, आपण पटपट पटपट सगळ्या गोष्टी संपवण्याच्या नादात असतो. पण एक एक वेळ असा येतो की जी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायची ती या ना त्या माध्यमातून तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार. फक्त तुम्हाला तिथपर्यंत तुमचं आतून तुम्ही तिथपर्यंत पोहोचला पाहिजे. हा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. आणि खरंच मी खूप हे करत होते आणि या ओम मध्ये दडलंय या ब्रह्मांडाचं सगळं रहस्य. तर तुमच्या ही कमला एकादशी जी आहे, या ओमचा जो अर्थ आहे हा सुद्धा तुम्हाला समजेल आणि डिवाइन सपोर्ट आहे तुम्हाला. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. आणि अमृत वर्षाव जो काय होतोय, म्हणजे जो ज्या ज्या एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचे अर्थ सुद्धा तुमच्या लक्षात येतो, त्याच्याकडची ओढ तुम्हाला लागेल आणि अध्यात्माची ओढ तुम्हाला लागेल. अमृताचा झरा आहे, पण तो वाहता करायचा आहे. कुठं वाहता करायचा, कुणाजवळ वाहता करायचा, कसा वाहता करायचा, त्याचं एक म्हणजे स्वतःमधला स्वतःला तुम्ही असं हलवून टाकाल की नाही हे इथं नाही द्यायचं, हे इथं द्यायचं आहे. कुणाला द्यायचंय, काय करायचं आहे, कुणापर्यंत पोहोचवायचंय. एखादी गोष्ट असते बघा, आपण सहजपणे म्हणून जातो आतापर्यंत नाही योग आला पण आता योग आला. तर काही माणसं सुद्धा अशी असतात, काही भेटण्याचा योग असतो, काही गोष्टी असतात, काही मिळण्याचा योग असतो. तसा योग तुमच्या आयुष्यात आलाय, काही ज्ञान मिळण्याचा योग तुमच्या आयुष्यात आलाय आणि खूप मोठं ज्ञान तुम्हाला परमेश्वरानं देऊ केलंय. आणि हे ज्ञान मिळण्याच्या अगोदर तुमच्या म्हणजे तुमच्या जे जे काही असे नकारात्मक पार्ट्स, म्हणजे काही विचार असतील, अहंकार गर्व मीपणा, आपण माणूस आहे, काही काही गोष्टी अशा करल्या जातात आणि त्यातून मग आपल्याला हरवल्यासारखं होतं. पण स्विच ऑन केल्यासारखं जेव्हा आपण अध्यात्मात जातो तेव्हा लगेच लक्षात येतं आपल्या अहंकाराला झपाटा मारावा, असं माऊली झपाटा मारतात आणि दाखवतात की असं नाहीये, हे असं नाही. इतकं शुद्ध व्हायचं नाही की समोरच्याचा अपमान व्हावा, असं व्हायचं नाही. त्यामुळं स्वतःचाही मान ठेवा आणि समोरच्याचाही मान ठेवा. हे आपल्याला हे अध्यात्म शिकवतं. माना म्हणजे कुणाचाही कुणीही अपमान करू नये, अहंकाराने कुणाला तुच्छ लेखू नये, मोहाने गर्वाने कुणाला तुच्छ लेखू नये, हे आपलं अध्यात्म आपल्याला सांगतं. आणि हाच अध्यात्माचा जो झरा आहे तो तुमचा वाहता करतायत. आता ही एकादशी जी आहे ना, हेच आहे, हा कुंभ तुमच्यातला वाहता करतायत. घडा भरलेला आहे, जो पुण्याचा आहे, चांगल्या कर्मांचा आहे, स्वच्छ विचारांचा आहे आणि आशीर्वादांचा आहे, तो वाहता करतायत. कारण माऊलींना तुमच्यावर विश्वास आहे, त्यांचा आशीर्वाद आहे की त्यांनी जी सोल बनवलेली आहे ही विनम्र आहे. म्हणून अध्यात्माची पहिली पायरी विनम्रतेची आहे. तुम्ही झुकूनच गेलं पाहिजे तिथं. ताठ मान करून पाठीचा कणा ताठ असावा, मान ताठ असावी, छाती फुगवून आपण चालावं, सगळं असावं, स्वाभिमान असावा. पण जिथं खरंच विनम्रतेशिवाय काही चालत नाही ते म्हणजे अध्यात्म. तिथं तुम्हाला तलवारी नाही होत, तिथं तुम्हाला विनम्रताच हवी. आणि हे अध्यात्म असं आहे. हा जो जरा आहे म्हणजे तुमच्यातली विनम्रता वाढेल उद्यापासून. म्हणजे जर एकादशी पासून तुमच्या स्वतःमध्ये काही चेंजेस होतील की समोरच्या माणसाला किती आपण मूल्य दिलं पाहिजे, मान दिला पाहिजे. तुम्ही दिलात तर तुम्हाला मिळेल. यू रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट आपण म्हणतोय की नाही, तसं तुम्ही दुसऱ्याला मान दिला तर तुम्हाला मान मिळणार आहे. आणि हा जो काही भाव आहे हा भाव तुमच्यातला तुम्हाला एकादशी पासून दिसेल. हा भाव तुमच्यातला उत्पन्न झालाय. तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. ज्याला कुणाला आपण म्हणजे मनामध्ये आपल्या असतं की एखाद्या व्यक्तीला आपण कमी समजतो किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कमी काढत असतो, पण अचानकपणे काही दैवी शक्ती असते किंवा काही असते की तुमच्या समोर त्या व्यक्तीला खूप मोठं कार्य करतं
खूप मोठ्या गोष्टी त्याच्याकडनं होताना दिसतात. काही वेगळं म्हणजे तुम्ही तुम्ही केलेलंच नाहीये किंवा तुमच्या स्वप्नात सुद्धा तुम्ही विचार नसला केला तर त्या व्यक्तीकडून ते होतंय. पण तुम्हाला त्याची कधी जाणीवच नसते. दुरून आपल्याला काय वाटत असतं, हे काय करतंय, ह्याला काय होतंय, ह्याला काय जमतंय, आपण असं म्हणत असतो. पण म्हणजे मनामध्ये असे काही विचार येत असतात. पण माऊली एखादी एकादशी अशी आहे की आपल्यातला ही एकादशी हे दाखवते की का अमृताचा कुंभ ती जरा सुरू करते, पाझरते, प्रवाह चालू होते, ओंकाराचा आशीर्वाद मिळतोय, ओंकार जो आहे तो आयुष्यात प्रवेश करतोय. तर का करतोय, तर सर्व समान आहे, भाव समान आहे, भाव एकच आहे. तुम्ही जग काय करा, जग इकडचं तिकडं करा, पण भाव बदलणार आहे का, नाहीये. तर तो भाव जो आहे तो तुमच्यातला जागा करते. या ही एकादशी तुमच्यातला प्रेम भाव जागा करते. जो काही दूषणांनी असेल, काही त्रासाने असेल, कुणाच्या बोलण्याने असेल, कुणाच्या टोमण्याने असेल, कशाने असेल, काही हृदयावर असे घाव झाले होते, त्यानं तुम्ही सगळ्यांच्या बद्दल एक भ्रम करून घेतला होता की हे असे म्हणल्यावर जग सगळं असं असेल. पण तसं नाहीये, सगळं जग तसं नाहीये. तुमचा दृष्टिकोन बदला, सगळं बदलेल. सगळे तुमच्या हातून जे कार्य केलेलं आहे ते कार्य चांगलंच आहे, पण समोरचा जो करतोय त्याच्या बाजूने त्याचं ते बरोबर असेल, होय की नाही. आपल्याला जिथपर्यंत आपल्याला समजवता येईल तोपर्यंत आपण एखादी गोष्ट, जोपर्यंत एखादा सल्ला मागायला येत नाही तोपर्यंत त्याला देऊ नये, शाळ्या माणसाने, असं आपण म्हणतोय. तर तसं परमेश्वर सुद्धा भक्ताला अशा काही कोड्यामध्ये, अशा काही गोष्टींमध्ये अडकवत असतात की त्याला अडकवलं की त्या बरोबर ते त्यांच्याजवळ जाऊन पोहोचतात आणि त्यांनी मागितलं की मग सुरू करतात द्यायला. तसं तसंही तुमच्या आयुष्यात या सगळ्या घटना घडणार आहेत किंवा घडतायत असं तुम्हाला जाणवत सुद्धा असेल की काही अशा गोष्टी आहेत जिथं आपण आपल्याला वाटत होतं की अरे काय म्हणजे राग असेल, रुसवा असेल, काही असेल, या ह्याच्यामध्ये आपण गुरफटून पडलो. पण ज्या गोष्टी जेव्हा आपल्याला एखादं नाही पटत किंवा नकारात्मक गोष्टी असतात, काही असतं, ते काढून टाकायचंय, लांब करायचंय. पण त्यापासून आपण सगळ्यांना माफ करू. तुम्हाला ज्यांनी दुखवलं, ज्यांनी तुमच्या हृदयावर प्रहार केले, घाव केले, त्यांना माफ करा. ना तुम्ही त्यांच्या जवळ जा असं नाही, पण त्यांना माफ करा, तुम्ही तुमच्या नवीन प्रवासाला जा, असा इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय. हाच प्रवाह तुमच्यातला सुरू करता येतो. ही जी कमला एकादशी आहे आणि त्याची पांडुरंग तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, ही जो वाहता तुमच्यातला झरा जो वाहता होतोय ना, हाच होतोय. आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ब्रह्मांडीय शक्तीचं वरदान तुम्हाला आहे, आशीर्वाद तुम्हाला आहे, साक्षात बाप्पांचे आशीर्वाद आहेत आणि इथून तुम्ही आशीर्वाद पुढे जाणार आहात. खूप मोठा असा मेसेज मिळाला, नक्की मला सांगायचं कमेंट करून. आम्ही काय म्हणलं तुम्हाला, कॅपॅसिटी तुमचे तुमच्यामध्ये प्रेम निर्माण करण्याची कॅपॅसिटी आहे. तुम्ही स्वतःमध्ये तर प्रेम निर्माण केले कारण तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट झाला, तुम्ही अध्यात्माची एक कास धरलेली आहे आणि त्यामुळे त्यातून येणार जे काही दूध आहे, त्यातून येणार जे काही अमृत आहे ते तुम्हाला जगवते, ते तुम्हाला तुमच्यातली जगण्याची इच्छा प्रबळ करते. कारण जगामध्ये असं काही नाहीये ज्यावर आपण म्हणजे ते नाहीये म्हणून आपण जगू शकणार नाही, असं काही नाहीये जगामध्ये. पण बघा, वारा, हवा आहे, ऑक्सिजन आहे, त्याच्याशिवाय आपण जगू शकतो का, नाही जगू शकत. थोडा वेळ नाही मिळालं तरी कसं होतं, हृदयाची धडधड आहे, बंद झाली तर बंद झाली. म्हणजे या ह्याच्यात कोण आहे, हे काही दिसत नाही, ऑक्सिजन दिसत नाही, धडधड होते, ते कुठलं काही दिसत नाही, पण हे दिसताना हे काय करते, हा ओंकार आहे, हे त्रिदेव आहे, त्रिदेवांची शक्ती आहे. मग हेच तुमच्यातलं जागृत करते. ही एकादशी जी आहे, या एकादशीला हे तुमच्यातलं जागृत केलं जाते, तुम्हाला उठवलं जाते, तुम्हाला जाग केलं जाते की आता उठा, आता उठण्याची वेळ झाली, हृदयाचे दरवाजे उघडण्याची वेळ झाली, आता तुम्हाला उठायचं आणि तुम्ही तुमच्या कार्याला सुरुवात करायची. अशी काही गोष्टी आहेत, अशी काही कार्य आहेत जे हाती घेतलंय पण ते सुरू तुम्ही केलेलं नाही आहे. तर त्यासाठी सुद्धा इथं तुम्हाला मेसेज दिला जातो. तो 7 नंबरचा हे स्पिरिच्युअल नंबर आहे, जो याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला म्हटलं प्रेम करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे, स्वतःमध्येच आहे, पण इतरांमध्ये प्रेम जागवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. तुम्ही जसं तुमच्यामधलं प्रेम जागवलं तसंच इतरांमधलं प्रेम जाग करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. झोपलेल्याला जाग करता येतं, झोप घेतलेला जाग करता येत नाही, आपण म्हणतो की नाही. पण तुमच्यात अशी क्षमता अशी आता आलेली आहे की तुम्ही सोंग घेतलेल्याला सुद्धा जाग करणार आहात, त्याला सुद्धा दाखवणार आहात की प्रेमाची ताकद काय आहे, भाव आणि विनम्रतेची ताकद काय आहे, अध्यात्माची ताकद काय आहे. ह्या ताकदीमुळं सोंग तर आयुष्यात निघून जाते, सगळं सोंग आयुष्यात निघून जातं आणि गाढ झोप लागते. आणि ती गाढ झोप लागली की आपोआप वेळी जाग येते.
आहे की नाही. असा अनुभव तुम्हाला आता यापुढे येईल, असा एक मेसेज तुम्हाला दिला जाते. खूप मोठा असा मेसेज आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जे काही बघा, ही एकादशी म्हणजे तुम्हाला मोकळं करते. हृदयावर जो भार होता, हृदयावर जे बर्डन होतं, कुणीतरी असं, मी तुम्हाला इथे म्हणलं ना, तुमच्या घाव जे झाले ते सगळे निघून गेले. तुम्ही इतरांनी सगळ्यांना माफ केले, त्यामुळे तुमचं हृदय मोकळं झालं. आणि हृदयाला मोकळं केले म्हणूनच हा जो कुंभ आहे, हा अमृताचा जो झरा आहे, तो पाझरायला लागलाय. आणि हे अमृताचे थेंब जसजसे पडत जातील तसतसे जगण्याला चालना मिळेल, स्वतःलाही इतरांनाही जगवण्याचा हे मिळेल. अमृत आपल्याला काय करतं आपल्याला माहिती आहे का नाही. समुद्र मंथन झालं, त्यामध्ये मिळालं अमृत. अमृत काय करतं, जे अमर करतं, जे मरत नाही. मग अमर करणं, मरणं म्हणजे काय आहे. मेलं तरी सुद्धा इतिहासात आपण नसलो तरी मरावे, परी कीर्ती रूपी उरावे, तसं काहीच. म्हणजे जरी माणूस नसला तरी सुद्धा त्याच्या कीर्तीनं ते जिवंत राहिलं पाहिजे, त्याच्या कर्मानं ते जिवंत राहिलं पाहिजे, त्याच्या कार्यानं ते जिवंत राहिलं पाहिजे. आणि खरं अमृत हेच आहे. जे कला, जे गुण, जे छंद तुम्हाला मिळालेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही दिलेला तुमचा वेळ, प्रामाणिकपणा, खरेपणा आणि ते सगळे आदरानं, प्रेमानं जितकं तुम्ही ते डेव्हलप कराल आणि पोचवाल इतरांपर्यंत, ते खरं अमृत आहे. आणि तेच तुम्हाला म्हणजे अंतकाळपर्यंत तुम्हाला जिवंत ठेवणार आहे, असा तुम्हाला मेसेज इथं दिला जातो. ही रिडिंग थोडी वेगळी आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून आहे, आध्यात्मिक भावना. कारण ही आपली जी जर्नी आहे, आपल्याशी जे हे सगळे जोडलेली जी जर्नी आहे, जी लोक आहे, ही सगळी जी काय ती आध्यात्मिक आहे. यांच्यामध्ये हा मेसेज असा आहे की तुमच्या आराध्यांकडून तुमच्यापर्यंत पोहोचतोय. जे तुमचे आराध्य आहे ते तुम्हाला या रिडिंगच्या माध्यमातून हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आता याच्यावर थोडस तुम्हाला म्हणजे खूप मोठा हा मेसेज झालेला आहे, तर नक्की मला कमेंट करून सांगावं. कारण एवढे मोठे विचार आणि एवढी मोठी रिडिंग क्रॉस लागणं सोपं नसतं, त्यासाठी पण कष्ट आहे की नाही. आणि म्हणून तुमच्यासाठी आणि एकादशी एक निर्णय घेतले, डिसिजन. मला ऍक्च्युली मी कार्ड ह्यातलं घेणार नव्हते, पण मला खूप असं हे केलं की अजून एक कार्ड घ्यायचा आहे. तर डिसिजन, या एकादशीला तुमच्यासाठी हा डिसिजन घेतला जातोय. तुमच्यातला भाव, तुमच्यातलं प्रेम, तुमच्यातली माया, तुमच्यातला आपलेपणा, हा सगळा तुमच्यातला जागृत केला जातोय. मग तुमची दया आहे, माया आहे, प्रेम आहे, म्हणजे तुमची तुमच्या लेकराबद्दल आहे, तीच तुमच्या समोर समोर जे लेकरू आहे त्याच्याबद्दल असावं. मग प्राणी मात्र असावं, मूल असावं, माणूस असावं, झाडं वेली असावं, पाणफुल असावं, म्हणजे कुणाच्यातही दुजाभाव तुमच्यामध्ये येणार नाही, असा आशीर्वाद तुम्हाला या एकादशीला दिला जातोय. तो आशीर्वाद असा आहे की तुम्ही सर्वांमध्ये इक्वलतेने बघता, एक रूप एकतेने बघता. म्हणजे सगळं कुणामध्ये भेदभाव आहे, कुणाचा आहे, तसा आहे, हा आहे, ते आहे, नाही. तर सगळ्यांमध्ये तुम्ही प्रेमच बघता. आणि तुमच्यासाठी म्हणूनच या एकादशीला एक डिसिजन घेतला जातोय, जो तुम्हाला तुमची आध्यात्मिक उन्नती असेल, आध्यात्मिक जागृती असेल, ती ग्रो करण्यासाठी तो झरा आणि त्याला वाव मिळणारी अशी जी विद्येची देवता आहे, देवी सरस्वती, यांच्या यांच्या आशीर्वादाखाली, यांच्या छत्रछायेखाली तुम्हाला काही गोष्टीचं ज्ञान जे आहे, जी गुरुरहस्य आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असा हा त्रिदेवांचा आशीर्वाद तुम्हाला त्या एकादशीला मिळतोय. कारण कधी कधी सगळं बदलायचं, घरात काही गोष्टी आपल्याला अशा असतात की ह्या गोष्टीचा विचार येतोय नाही, पण एखाद्या झाडाखाली सहजपणे बसलं तर आपल्याला असे काही थॉट्स येतात, असे विचार येतात की जे लेखक असतात, जे लेखक सुद्धा येत असतील, तर अशा काही गोष्टी, अशा काही नाटक असेल किंवा मूळ पिक्चर असेल, असं तुम्ही लिहिताय, तर ते तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्हाला खूप मोठे विषय, खूप छान छान विषय, आणि जे खरंच या समाजासाठी आणि नवीन भविष्यासाठी, नवीन जी काही आपली पिढी आहे येणारी, त्यांच्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्हाला लिहिण्यासाठी जे लेखक कोण आहे, जे लिहित असतील, वाचत असतील, त्यांच्यासाठी खूप मोठे धडे इथं अनफोल्ड होत आहेत. तर त्यांनी थोडं त्यांच्या लिखाणावर लक्ष द्यावं, असा सुद्धा मेसेज इथं आहे. जर तुमच्या सानिध्यात कोण लेखक असतील, आपल्या चॅनलला जोडलेले असतील, त्यांच्यासाठी सुद्धा मेसेज आहे. जर असतील कोण लेखक तर त्यांच्याकडे नक्की हा मेसेज पोहोचवा. कारण त्यांनी आता स्वतःला जे त्यांच्या आत काय चाललेला आहे, जो काय साक्षात परमेश्वर परमात्मा कुठं असतो, आपण जगभर शोधतो, पण तो असतो हृदयात. आपण फक्त म्हणून चालत नाही, त्याला जागा करायला लागतं, त्याला जाग करायचं. वर सगळं तुम्ही घातलेलं आहे, दडपण घातलेलं आहे, ते टोपण लावले सगळं बंद करून, पण ते झाकण उघडायला पाहिजे की नाही.
जे झाकण उघडणार कोण, तर ही शक्ती तुमचीच आहे. तुम्हाला ती शक्ती दिली जाते ते झाकण उघडायचे. आणि तुम्ही ते देवालाच झाकून ठेवले आहात, ते देवालाच बंद करून ठेवले, तर ते देवाला बाहेर यायचं आहे. तर ही एकादशी म्हणजे साक्षात परमेश्वर तुमच्या हृदयातून बाहेर येत आहे. साक्षात म्हणजे तुमच्या हृदयात परमेश्वराचा जो वास आहे आणि तो संकेत ते दर्शन सुद्धा तुम्हाला या एकादशीला दिलं जाईल. हा मेसेज तुमच्यासाठी आहे. आणि त्या आहेत बघा, जर तुम्हाला या एकादशीला ब्लेसिंग दिले जातात, जर तुमचा काही वेळ म्हणजे ज्या काही गोष्टी तुमच्या विस्कटल्या असतील, काही वेळा काही कार्मिक माणसं असतात, कार्मिक लोक असतात, कार्मिक गोष्टी आजूबाजूला होत असतात आणि त्यामुळे काही जे आपण नियोजन करतो त्याप्रमाणे होत नाही, हे सगळं विस्कटलं जातं. तर इथं तुम्हाला या एकादशीला आशीर्वाद दिला जातो की तुमच्या वेळेला प्रोटेक्शन आहेत, आशीर्वाद आहे. जे काही आतून तुम्हाला काही म्हणजे त्रास होत असेल, हृदयावर काही तुम्हाला त्रास होत असेल किंवा बाहेरून तुम्हाला काय होत असेल, काही टेन्शन असेल, काही विचार असेल, तर त्या सगळ्यातून तुम्हाला इथं मोकळं केलं जातं. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन आहे. कोणी सुद्धा तुमच्या म्हणजे तुम्हाला हे करणार नाहीये. तर तुमच्यामध्ये शक्तीच एवढी आहे, साक्षात ब्रह्मांडाची ती शक्तीची, ती देवांची शक्ती तुमच्या आशीर्वाद तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला खूप ग्रो करणार आहात. अमृत असं कोणाला पण दिलं जातं का? मग तुमच्यामध्ये किती शक्ती आहे. जरी सोल फॅमिली आहे ही एवढी सगळ्यांशी एकमेकांशी एकरूप आहे, तर तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवला जातो. तर या मेसेजचा अर्थच तो आहे की तुम्हाला तुमच्यातला तुम्ही स्वतःवर खूप प्रेम केले, तुम्ही स्वतःवर प्रेम केले, करताय, म्हणूनच हा कुंभ तुमच्यासाठी उघडा केला जातोय, तुम्हाला तुमच्या कलेपर्यंत जोडलं जाते. आणि जे तुम्हाला बघा मी काय म्हणलं, इथं फ्रूट दिलं जातं. तुमचं जे कष्ट तुम्ही केलेले आहे, तुम्ही जे कष्ट खरंच प्रामाणिकपणे कष्ट केले, विना मोबदला, ज्या फळाची कधी अपेक्षा तुम्ही केली नाही, मी हे काय कार्य करतोय, मी कुणासाठी काहीतरी करतोय, मग काही एनजीओ असतील, काही लोक अशी असतील जे सामाजिक स्तरावर लोकांसाठी काही मदत करतायत, किंवा अशा काही सोर्स आहेत ज्या म्हणजे निरपेक्षपणे काम करतायत, मग ते फॅमिलीसाठी असू दे, समाजासाठी असू दे, किंवा कुणासाठी असू दे, कोणाकडून तरी मला मिळावं म्हणून तुम्ही काही करत नाही, तर तुमचं ते कर्तव्य आहे किंवा परमेश्वराला दिलेले कार्य आहे म्हणून तुम्ही करत जाताय. आणि जे जे कष्ट तुम्ही केलेलं आहे, परमेश्वरावर सगळं सोडलं, जरी तुमचा अपमान झाला, तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला बोललं गेलं, तुम्हाला दुखवलं गेलं, इग्नोर केलं गेलं, त्रास झाला, ह्या सगळ्या सगळ्या मायाजाळातून तुम्हाला परमेश्वरानं बाहेर काढले. पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो प्रामाणिकपणा आहे, खरेपणाने तुम्ही परमेश्वराला जिंकलं. जगाला असं वाटतंय की तुमच्याकडे काहीच नाही, बघणाऱ्याला असं वाटतंय की तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही रिकामे आहात, पण तुम्हाला माहित आहे तुमच्याकडे काय आहे. साक्षात भगवंताला जिंकणं सोपी गोष्ट नाही. माणसाला कोण पण जिंकतो, माणसाला जरा गोड बोलायचे जिंकते, पण इथं गोड गोड बोलून चालत नाही. काय तुमची सगळी जन्म, सगळी कुंडली, सगळं मागं पुढं सगळं सगळं त्यांना माहित असते, कारण त्यांच्याशिवाय काय आहे. ओके, पण त्याला फसवेगिरी, त्यांना लाच देऊन चालत नाही. इथं गोड बोलून तुला खाऊ देतो आणि असं करतो तसं करतो, हे देतो तर मला असं कर, काय चालत नाही. तुम्हाला परीक्षेला बसवलेलं आहे, तुम्ही तिथं अगदी व्यवस्थितच तुम्ही तुमची परीक्षा द्यायची. तुमचे जे मार्क्स पडलेले आहे, जे तुम्ही काम केलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट दिले जातात. तर हा जो रिझल्ट आहे, हा एकादशी म्हणजे तुमच्यासाठी रिझल्टचा दिवस आहे बरं का. सगळ्यांचा असा एक मेला लागतो मुलाचा, तशी ही कमला एकादशी म्हणजे तुम्ही केलेल्या कष्टाचा रिझल्ट आहे, तुम्ही दिलेल्या परीक्षेचा रिझल्ट आहे ही कमला एकादशी. लक्षात घ्या, तुम्ही ते दिलेल्या परीक्षेचं आहे, तुम्ही दिलेल्या परीक्षेचं जे फ्रूट आहे, जे फळ आहे, जे हार्डवर्क तुम्ही केलं, जे कष्ट तुम्ही केलं, जे निरपेक्षपणे समाजासाठी आणि लोकांसाठी किंवा घरासाठी जे काही तुम्ही केलं, सगळ्यातून स्वतःच, कधी कधी असं होतं की सगळ्या गोष्टी सोडून नाही, म्हणजे त्याग खूप महत्वाचा आहे. आणि हा त्याग तुम्हाला इथं दाखवलाय, तुमच्या जर्नीमध्ये तुम्हाला खूप त्याग तुम्ही केलेला आहे असं मला इथं दिसते. आणि हा त्याग सुद्धा खूप मोठी शिकवण त्या त्यागाने तुम्हाला दिली आहे. खूप मोठी शिकवण दिली, जगात कसं असतं, आपण कसं राहिलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, हे या सगळ्या जर्नीनं तुम्हाला शिकवलं. काय केलं पाहिजे यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे तुम्हाला या जर्नीनं शिकवलं, म्हणूनच तुम्हाला बघा हे थँक्यू सो मच. तर बघा, ब्लेसिंग्स ऑफ स्ट्रेंथ अँड प्रोटेक्शन, जे तुम्हाला स्ट्रेंथ, तुमची जी स्ट्रेंथ आहे, तुमचं त्या स्ट्रेंथला खूप प्रोटेक्शन इथं साक्षात बाबा देतात, बाबा देतात. कारण संजीवनी तुमचे शब्द, तुमच्या मुखातून आलेला शब्द, तुम्ही एखाद्यासाठी दिलेलं ब्लेसिंग्स असतील, आशीर्वाद असतील, तर हे संजीवनी सारखं काम करताय.
तुम्ही एखाद्याला दिलेला आशीर्वाद आहे, एखाद्याला दिलेला शब्द आहे, एखाद्याला दिलेला आधार आहे, तो संजीवनी सारखा काम करतोय. तुमच्या हातांमध्ये खूप शक्ती आहे, हातांमध्ये तुमच्या स्पर्शामध्ये एक वेगळीच शक्ती आहे. ती शक्ती तुमच्यामधला भाव विनम्रतेचा आहे, प्रेमाचा आहे, आणि प्रेमाच्या भावाने तुमच्या हृदयात साक्षात श्रीरामांचा वास आहे. म्हणजे तुम्ही जे काय आराधना, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एकादशीची रिडिंग आहे, पण तुमचे जे आराध्य आहे साक्षात परमेश्वर एक आहे, ओम. या ओम मध्ये सगळेच देव आहेत, आणि या त्रिदेवांचा जो एक तयार होतो तो म्हणजे साक्षात श्री गणेश. तर या सगळ्यामध्ये जे तयार झाले आणि ज्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळालाय तो हा आहे, म्हणजे साक्षात भगवंताचा. बजरंगबली म्हणजे महादेवांचं दुसरं स्वरूप आहे. तर हे तुम्हाला स्ट्रेंथ आणि प्रोटेक्शन देत आहेत महादेव, बजरंगबली बाबा तुम्हाला स्ट्रेंथ देत आहेत, तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत, तुमची ताकद, तुमचा विश्वास, तुमचा अढळ विश्वास तुमच्या स्वतःवरचा, तुमच्या सगळ्या तुमची जी एनर्जी आहे, तुमची ऊर्जा आहे, काही असू दे नसू दे, पण जग जिंकल्याचा जो अनुभव तुम्हाला होतोय तोच तुम्ही सर्वार्थाने तुम्ही जिंकलेले आहात. इथंच तुम्ही सर्वार्थाने जिंकलाय. करोडो कोट्याधीश आहे आणि समाधानाची झोप लागत नसेल तर त्या करोडो कोट्याधीश आहे त्याचा काय उपयोग नाही आहे. ते मिळवणं सुद्धा सोपं नाहीये. ते मिळवणं सोपं नाही. ते मिळवण्यासाठी तुला खूप कष्ट करायला लागणार. सगळं सगळं ज्याच्याकडे आहे तो ब्लेस्डच आहे, कारण त्यानं त्याच्या पूर्वजन्मामध्ये खूप चांगले कार्य केलेले आहेत, कर्म केलेले आहेत, कष्ट केलेले आहेत, त्याचे बेनिफिट्स, आणि या जन्मात केलेल्या जे कष्ट आहे त्याचं ते आहे, ते त्याला ब्लेसिंगच आहे. पैसा हा पाहिजे, पण या पैशाबरोबर एक समानता तुमच्यामध्ये आहे. म्हणजे तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही इतरांना तुच्छ नाही करत. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, तुमच्यामध्ये अशी भावना नाही की इतरांना तुच्छ लेखावं, माझ्याकडे आहे म्हणून गर्वाने छाती फुगवून राहावं. नाही, तुम्हाला जे तुमच्याकडे असतानाही तुम्ही समाधानी आहात आणि नसतानाही तुम्ही समाधानी आहात. म्हणजे समाधान तुमच्याकडे पुरेपूर आहे, आणि इथं ओमची एनर्जी खूप जास्त आहे. जर तुम्ही ओमचं मेडिटेशन करत असाल तर नक्कीच नक्कीच तुमच्यामध्ये खूप सारे बदल होतील. ओमशी थोडंसं कनेक्ट व्हा, ओमचं मेडिटेशन करा, ओमशी तुम्ही थोडंसं चॅन्टिंग करा, ओमचा जो उच्चार आहे तो तुम्ही करा. तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये हे मेसेजेस तुम्हाला मिळतील या ह्याच्यामध्ये, ते तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूप मोठा आणि खूप स्ट्रॉंग असा एक मेसेज आला तर नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला ही जी एनर्जी आहे ही कनेक्ट होईल. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही मेडिटेशन करा, ब्लेसिंग्स ऑफ स्टेट, ह्या सगळ्याचा अर्थ इथं दडलेला आहे. आणि परत ओम, हा ओम जो आहे म्हणजे परमेश्वर साक्षात भगवंत तुमच्या हृदयात आहे. तर तुम्ही ओमचं चॅन्टिंग करा, जितकं तुम्ही नाभीतून वर म्हणजे पेंडीच्या देठापासून वर तुम्ही जो जसा तुम्ही ओंकार वर काढाल, ओमशी तुम्ही कनेक्ट व्हाल, तितकं तुम्ही परमेश्वराच्या आत आत जो परमेश्वर तुमच्यामध्ये आहे तिथपर्यंत तुम्ही कनेक्ट व्हाल, आणि त्यांना तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचंय ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याला वेळ नाही लागणार. मगच तुमची आध्यात्मिक स्पिरिच्युअल जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन मिळायला लागेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठला रस्ता, जसं आपण काय म्हणतो बघा, आपण आता गुगल मॅप लावतो बरोबर की नाही, गाडी कुठेही प्रवासाला जात असताना एक मॅप लावतात आता गाडीमध्ये, तसं जे आहे अख्ख्या ब्रह्मांडाचं मॅप तुमच्या जवळ आहे. फक्त तुम्हाला ते मॅप लावायचं आहे. आणि या एकादशी दिवशी हाच तुम्हाला मेसेज दिला जातो की तुम्हाला हा मॅप लावायचा आहे, तुम्हाला कुठल्या दिशेला जायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं लोकेशन कुठं आहे, तुम्हाला कुठं हे सगळं जर दाखवायचं आहे तर तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. जे सगळं मिळणार आहे ते इथूनच मिळणार आहे. थोडासा वेळ द्या स्वतःला, थोडासा वेळ द्या तुम्हाला, कारण तुम्हाला हे कुणी बदलू शकत नाही. जगातली कुठली व्यक्ती किती मोठं कुणी असू दे हे बदलू शकत नाही, करू शकत नाही, फक्त तुम्हीच करू शकता. कारण स्वतःला बदलण्याचं जी शक्ती आहे ती स्वतःमध्येच असते. त्यामुळे तुम्ही जगात कुठलं काही शोधू नका, जे तुमच्या जवळ आहे तुम्ही शोधा, जो ओम तुमच्या जवळ आहे. आणि ओम मध्ये साक्षात भगवंत आहे जो तुमच्या हृदयामध्ये बसलेला आहे, त्याला तुम्ही फक्त जागृत करा, तो तुम्हाला त्या दिशा दाखवेल. मी काय म्हणतो तुम्हाला, ही रिडिंग अशीच होत नाही हो. खूप मोठं मी जे काही थॉट्स लावले किंवा जे काही थॉट्स आले हे मी काही केलं नाही. हे मी तुम्हाला सांगितलं, चॅनल तुमचं आहे, हे साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वादाने केलेलं आहे. दत्तगुरूंच्या तुम्ही सगळ्या एनर्जीज आहात,
तुमचे जे आराध्य आहेत त्यांनी इथपर्यंत तुम्हाला आणले आणि मला इथपर्यंत आणून बसवले की इथपर्यंत त्यांना पोहोचायचं, कारण तुम्ही अशा सोल आहात जी साक्षात महावतार बाबाजींसारखी सोल आहे, तिच्यामध्ये साक्षात भगवंत आहे. फक्त तिला जाग करण्यासाठी काय एक आपण जेव्हा मंदिरामध्ये आत गेल्याबरोबर पहिले आपण घंटा वाजवतो, हे की नाही, घंटा वाजवतो मगच प्रवेश करतो, तशी ही ऊर्जा आहे. म्हणजे घंटा वाजवायचं काम मी करते, जागृत तुम्हाला व्हायचंय. आणि फक्त हे तो आदेश सुद्धा मला साक्षात भगवंताकडून येतो, त्यांचा आदेश आल्याशिवाय मी काही करू शकत नाही, माझ्याकडे काही सुद्धा नाही आहे, हे सगळं त्यांचं आहे, त्यांनी मला दाखवले, त्यांनी दिले, हे तुमचं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, मी काही नाही. तर हा जो मेसेज आहे तुमच्यापर्यंत बघा, अशी सोल आहात तुम्ही, अशी व्यक्ती आहात तुम्ही, अशी जी सोल जी साक्षात, आणि किती ओमची एनर्जी बघा, ओम 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 ओम, सगळीकडे ओम आहे, आणि हा ओमची एनर्जी तुमच्या तुमच्या थॉट मध्ये आहे, तुमच्या वाणीमध्ये आहे, तुमच्या बोलण्यामध्ये आहे, तुमच्या कलेमध्ये आहे, सगळीकडं असं खूप मोठं स्वतःला असं एक म्हणजे वेगळाच अवघा तुमचा मला इथे दिसतोय, असा खूप ब्राईट असा अवघा तुमचा आहे, जो महावतार बाबाजींचा, म्हणजे ज्यांचे ऊर्जा वेगळी आहे, ऊर्जा वेगळी आहे, एक्सपेन्शन आहे, आणि स्वतःमध्ये बघा म्हणजे कसं आहे, म्हणजे कनेक्शन जे परमेश्वराशी तुमचं आहे, ते कनेक्शन असं हे नाही आहे की कुणीतरी जोडले, आहे की नाही, आपण काय म्हणतो बायपास करतात की नाही, आता तसं बायपास बिपास इथे काही चालत नाही बरं का, सॉरी काय काय तरी थॉट्स असतात, सॉरी, तर बायपास इथं नाही बरं का, पण आपण जेव्हा असतो तो साक्षात परमेश्वर, मी तुम्हाला खरं सांगते रियालिटी, म्हणजे साक्षात भगवंत आपल्यामध्ये आहे, आणि जेव्हा आपल्या तोडून किंवा आपल्याकडून असे काही थॉट्स येतात, म्हणजे साक्षात भगवंत असत असतात की काय काय म्हणजे काय काय करत असते असं हसतात ते, त्यांना त्यांचंच असं असतं जे आपल्याकडून फक्त बाहेर येतं. तर असं बायपास इथं काही चालत नाहीये, एक तर डायरेक्ट रूट आहे, डायरेक्ट सरळ आहे, आणि हा प्रवाह जो आहे तो होतोय, जो फक्त ओमशी जोडलेला आहे, आणि तो तुम्हाला तुमच्याशी जोडायचा आहे, जोडलाय तुम्ही, तुम्ही जोडलाय म्हणूनच या आध्यात्मिक जर्नीवर आलाय. फक्त जे जे ज्या ज्या वेळी या रीडिंग्स मधून वेळोवेळी जे मार्गदर्शन दिले जातं, ज्या गोष्टी तुमच्याकडून पोहोचवल्या जातात, त्याला फक्त तुम्ही वेळ द्या, आणि म्हणून मी परत परत सांगत असते की रीडिंग पूर्ण ऐका, म्हणजे शेवटी तुम्हाला खरंच खूप महत्वाचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे, महावतार बाबाजींसारखी अशी सोल, खूप ज्ञानी आणि खूप शांत ज्ञानी, आणि जिने अहंकाराला संपवलं, जिने मीला संपवलं, जिने गर्वाला संपवलं, हा मी अहंकार गर्व संपवून जी काही राहते ती अशी सोल असते, जी शांततेचा मार्ग दाखवते, अहिंसेचा दाखवते. मस्त बुद्धाने जो मार्ग दाखवला तो अहिंसेचा होता, ध्यानाचा होता, शांततेचा होता, आणि हेच आपला अध्यात्म आपल्याला मार्ग जो दाखवते तो हाच आहे, जो शांततेचा आहे, अध्यात्माचा आहे, आणि एकमेकांवरच्या प्रेमाचा, समभावाचा, समर्पणाचा आहे, तो हा इथं दाखवला जातो. तर नक्की मला कमेंट करून सांगा ही रीडिंग कशी वाटली, आणि तुम्ही कमेंट केला तर ते माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल की तुम्हाला काय, म्हणजे काय त्यांना पोहोचवायचं आहे, काय भगवंताला पोहोचवायचं आहे. ही रीडिंग ऍक्च्युली खूप वेगळे थॉट्स असतात, वेगवेगळ्या रीडिंग्स असतात, आणि भगवंतालाही तुमच्यापर्यंत पोहोचवायचं असतं. मी रीडिंग थांबवायची म्हणून डेट ठेवला होता, आणि परत मला पुश केलं गेलं, या कार्ड्स मध्ये सुद्धा मला ह्या डिसिजन साठी पुश केलं गेलं, आणि आता सुद्धा मला असंच झालं. बघा इथं हे तुम्हाला तेच सांगितलं जाते, ही जी काही रीडिंग आहे, हा काय आध्यात्मिक प्रवास आहे, आध्यात्मिक मेसेज आहे, आणि एकादशी जी आहे ही तुम्हाला वर काढणारी आहे, तुम्हाला म्हणजे झोपलेल्याला जागा करतो ना आपण, ती जागा करणारी ही रीडिंग आहे, आणि एकादशी आहे. मग या एकादशीला एवढा मोठा जर विषय तुमच्यापर्यंत पोहोचते, तर तुम्ही करंट चॅलेंजेस मध्ये बसून बसून काय, याने मला काय म्हणलं, त्याने मला काय म्हणलं, आणि आयुष्यात अशा गोष्टी असं काहीतरी घडायला लागले बाबा, दुःख आहे, त्रास आहे, जगाला आहे, सगळ्याला आहे, साक्षात भगवंताला झाला, की नाही, सगळ्यांना झाला, यांनी त्रास भोगला, यांनी त्रास भोगला की नाही, त्याच्याशिवाय का त्यांना देवपण आलं. देवपण येण्यासाठी आपल्याला देव व्हायचं नाही, आपल्याला साधा सरळ माणूस व्हायचा आहे, की नाही. तर त्या साध्या सरळ माणसाला जागृत करायचं असेल तर भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे, है की नाही. मग तो भगवंत तेच म्हणतोय, तू जगात तुला मी सगळं फिरवणार आहे, तुला सगळं देणार आहे, पण तू फक्त पहिला मला जाग तरी कर, तू माझ्यापर्यंत पोहोच तरी, आधी मी तुझ्या जवळ आहे, तर तुझ्या जवळ आहे तिथं तरी ये, जिथं तू जगात फिरायला लागलायस त्यापेक्षा जिथं तुझ्या जवळच आहे तिथं तू अगोदर तिथं ये, मी तुला घेऊन सगळीकडे फिरतो,
असं परमेश्वर तुम्हाला तुमच्यासाठी हा मेसेज एकादशीला दिलेला आहे. आणि खूप मोठा मेसेज, खूप मोठा थॉट आहे. नक्की कमेंट करून सांगायचं रिडिंग कशी वाटली. करंट चॅलेंजेस मध्ये फसायचं नाही. हा खूप मोठा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. रिडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अजून छान छान रिडिंग साठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बघत राहा. म्हणजे तुम्हाला अजून याच्यापेक्षा छान छान सगळ्या म्हणजे जे काही भगवंताचे मेसेज असतात तुमच्यासाठी असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी तयार आहे. ओके, रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया अशा छान छान रिडिंग.